मम्मी त्या मिरच्या तू काय बाई तरच माझ्या डोक्याला तुझा मी ना का थोड्याच मिरच्या आणणार आहे आता त्याची भाजी करतो तुला किती लागतात लवकर सांग जास्त अगं बाई माझ्या खिशात नाही बसत मी नाही आणणार ग बस हा ठेव मम्मीचं एक ना झाड फक्त रोगातले घर काही लक्ष देता येत नाही काय नाही तीच बोंब झाडाला काय ह्या रोगाटलेल्या झाडाला मिरच्या बी नाही काय नाही नुसती बाई आता काय कुठे या झाडाला मिरच्या ह्या मम्मीला ना जाऊ दे परत डोकं खाई हिला फोन केला काही तेवढं घेऊन जातो मरत परत आता मला हिने पाठवलं आता मिरच्या आणायच्या होत्या तर कशाला बरं पाणी सोडलं असं वावरात काय माहिती आखं चिखल चिखल झालंय दुष्काळ 13 रोगाटलेलं झाड निडी मिरची लाईट गेली काय परत डोक्याला तापच झाला या लाईटीचा एक खालचा ऊस आत्ता लावलाय 4 महिने व्हायच्या आधीच वाहून गेलाय तो येतो का ना तो पंचायत पडली आणि त्याच्यात सरकार असलं भांगार लाईट कधी गाडावत्यात कधी म्हातारं तर आमचं ज्ञान गेलेलंच आहे मला तर परवा येतो कोण सोडलं काय करू माझं डोकं पिकले काय बरं न व्हायचं आणि माझ्यासारखं कॉलेज कुमार नाही राहणं पाठीचं पोकडा आमचा दाद्या हिंडतोय गावभर बोंबलं त्या बुलेटवर त्याला सांगतो राहणार मी तर येणारच नाही म्हातारे लय चाड्या लावी घरची यांच्याकडे बघतो जाता वाईट रागाला आता काय करतो माहिती हा तार आहे ना सगळ्या बांगारवाला इथून एक खांबे ना सगळं पाडून टाकतो बरं जायचं होतं सगळं डोक्याला जाम झाले इथं बैठ सगळं गबाळ वाढले ऊस करपून चाललंय घरातल्यांचं अजिबात लक्ष नाही गाबाळावरला औषध मारा यांना काही नको झालंय का गडी घाल ठेवतात काय माहित का आम्हाला त्याचं लक्ष नाही तो पिऊन पिऊन माजलाय ही कोणी मिरच्या तोडतोय राहणार ए कोणी रे काय बाई मम्मीला एक काम ए काय रे टरमाय काय तर कोणाला म्हणले टारमाया तू हा तुला कॉल इथं तुला कोण दिसतंय का दुसरं कोणाला विचारून हात लावला झाडाला झाडाला हात लावायचं म्हणजे मिरची तोडायची म्हणलं हात लावायला तू लागेल कस काय हात लावला हाताने हाताने तो काय संबंध हात लावायचा तू काय बावटी खरी बावट म्हणजे कोणाला म्हणते तू? मिरच्याच्या झाडाला मिरच्या आल्यात आणि त्या तोडायच्या असतात अगं त्याच्यामुळे तेच म्हणतोय मी तुझा संबंध काय अरे झाडाला मिरच्या आल्यात माझी मम्मी म्हणली मला मिरच्या घेऊन ये मी आले वावरात अरे तुझी मम्मी काही सांगन त्याचा मला काय संबंध तू झाडाला हात लावायचाच नव्हता ना ए गप्पे अरे जागीर तरी म्हटलं मी की आमची टमाटी मागच्या वेळेस 2-2 किलो गायब कशी होते हा म्हणजे आम्ही काय चोरटे आहे काय मग तू चोरटीच आहे ना आता चोरीच होती ना चोरटी बिटी बोलायचं नाही नीट भाषा काय नीट भाषामध्ये चोऱ्या करते मला चोरटी बिटी सांग बोलायचं नाही कळलं ना माझ्या मम्मीला जर कळलं ना हिथंच तुला गाडी माती त्या मम्मीने तुला हेच शिकवलं काय चोऱ्या करते मला काय चोऱ्या सांगितलं करायचं काय संबंध आहे मी झाडाची तोडते ते तुला काय बापात झाड नाही का तू काय लावलं नाही आता गवस तुझ्या आईने लावलं काय हा लागली लावलंय सांगायचं चल तिथं. हा लावलंय काय करणार काय लावलंय म्हणजे ए नीट 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 राहायचं काय हात कर नाही तर काय अरे करणार? जुरा तुला एक टाकली तर जाशील कुठं हवेत उडून आज बघ लागली बघ सांगायला. बरं. अरे मी ब्लॅक बेल्ट आहे कळलं का पोरीला मारतो काय बघ ना मम्मी. काय झालं काय अरे काय तुला कसं लाज करतंय? कोणतं बावट आलंय काय माहिती डोक्यात पारपट गेलंय अरे काय तुला अक्कल आहे का दाद्या अगं इतकी आपल्या ओरडती. रानात आली मिरच्या तोडते आणि ही नकर काय दाखवते माहितीये मला म्हणते तू काय संबंध आणि तू काय हे करतो, अगं ते आई करतो. हा मला म्हणतोय तू झाडाच्या मिरच्या का तोडल्या आता मिरच्याच्या झाडाची मिरच्या नाही तोडायची काय वांगी तोडायची नाही, का पण मग? एवढं वाढायला काय झालं तुला अरे बाबा पर आम्ही घरून आलो ना अहो पण पळत लय तुम्ही जोराला काय बघ ना. चोऱ्या का करता मागच्या वेळेस टमाटी तोडली त्या आधी रत्ताई पण नाही पुरली ए, तुम्हाला चोऱ्या बिऱ्या कोणी केलं नाही कळलं का नीट तुला काय बोलायचं माहित नाही तुझ्या आईला विचार अरे, लागली सांगायला. बाबा. तरी म्हणलं तुम्ही ए, चोर कोण माझ्या आईला काय पाठवताय? विचारू? मला अरे, हा माहिती चोर आहे आहे सगळं तर माहित नाही ना आम्हाला चोर आम्ही बिर आपलं काय बसलोय बोलायचं राहणार कळलं का? आणि आमची अहो पण हिवावर आमचं आहे तुमचं पलीकडल्या साईडला आहे अगं आई ए तुम्ही एकटे ना पिऊन बिऊन आले काय ना आपण वावर कधी विकलं अगं बाय वावर विकलं अगं ऋषी नालाय का त्यांचं वावर आहे ही काय तिची चुकी नाही तुमची चुकी आहे कधी राहणार नाही ना आणलं मग असं दिवस येतात जाऊन दे ना बाबा आता तिला अहो, पण काय जाऊ दे ना मग मान्य करा ना चूक तुम्ही त्यांचं वावर आहे?
मी काय म्हणतोय दाताड काढी ते पाडू का 32 याची मी काय म्हणतोय हो बाबा, आपण बोलत होते राहतोय लय. खेडेगावात काय हे कसलं सँडल घातलंय खनपूचं मम्मी, खूप तुला मला असल्यावानी सांगते त्याला ते. खाली हे हे नाही करत तू. टाचा मी ते वाट असं वाट खनपूचं वाट खूप वाट असल्यावानी टाचा आणि कसलं सँडल घालून आले बरं गप ना खुरपं घेऊन पाठवा राहणार म्हणजे कळ ए, मला पोरं पुढे जास्त यायचं. बोलायचं नाही कळलं का? असं तुमचं तमाशा. आवाज येतं काय? बरं जाऊ दे कोण बरं आले? बरंच मिरच्या तोडल्यात ना मुठभर नेऊ द्या पण ते मला आमच्याच राहणार येऊन मला रुबाब पण जाऊ दाखवतात. दे. अरे मग चुकून झालं तुला एवढं कळत नाही मग का? चुकून झालं तर पोरीला तू त्यावेळेस असं बोलतो, विचारायचं direct ना. अंगावर धावून त्यावेळेस- येतो. ओय, अंगाव हिने मला पकडले आणि मी अंगाव धावले बघा जाऊ तुला दे. ते- मम्मी, तुला माहिती ना मी ब्लॅक बेल्ट आहे मग मला कोणी बोलले मला सवलत नाही. बाबा फाईट बेल्ट आहे, एक टाकले जुराव आणि फुग्यावानी तिकडे बरं बरं जाशील. आता घ्या ना Belt तू टाकली, तुला शिकवत टाक बरं. अहो, मावशी, काय झालं अगं गप ना बाया एक तर चोर तर चोर अहो, वर्षी चोर काका, तुम्ही ऐका काय मला शांत काय बस. म्हणतं? दाताड काढ आम्ही ते. लावलं घ्या तिला घरी. होती, रताळी. नाही, मुस्कान ए, दिली. गप्पे. तिला घेऊन वाटा घरी रताळी आम्ही दिली जातो. आमची. जा जा मला तिला सांगावं लागेल नीट हो, चल. जाणार इथंच थांबा. आहे, दाद्या, तुमच्या वावरात इथंच थांब. बसणार नाही तर आपण तिकडे जायचो ना अरे किलोभर ते मिरच्या राहू दे, काय तिकडे करायचं? पाणी हा, लावलं का त्यासाठी बघ की. चोरटी पाणी नाही. त्या लाईटीने तर व्हायचा घाललाय म्हणून आपलं निघालो अरे चोर. बस असली रोगाटलेली ती मिरची बरंच कमीच चल तेच ए, पाणी नालायक इतकं चल. खाऊ. जास्त बोलू नको कळलं का? अगं चल अगं, आई गं. अगं, तुला काय हक्क नाही का तू एक तर मूर्खासारखी त्या फोनच्या नादात गाडली लोकांच्या वावरात गेली तर गेली मिरच्या तोडल्या आणि दाताडीच किती तिथं भांडणं चालले अगं थोडे लाज धर. मला बेशर्मासारखं झालं अगं, मम्मी, हसली तर काय झालं त्याला? तो काय लय भारी. अगं बाहेरचा काय विषय रोज तोंडावर अगं, तोंड मग चुकून आलं ना मग एवढी मिरची कसं त्याला काय लगेच जोमायला लागलं. तसं काय नाही चल लागली सांगायला त्या फोनमुळे झाली येडी तू बघितलं ना आता नसतं बघितलं तर तिने किती मिरच्या नेल्या असत्या. अरे फुलं बी किती पाळल्यात खाली अरे नेऊ दे त्याबद्दल नाही आणणार पण जे लागते ते न्या ना झाड थोडी ते हो अण्णा नवरात्राच्या वेळेस आम्ही रताळी लावली त्यांनी ती बी नेली रताळी काढून अरे म्हणले पण आता तिला मला नाही माहिती तिने दिसले झाडं लावली आता त्यांची झाडं तिकडे आपली झाडे इकडे. मला काय म्हणायचं माहित आपण नसतं त्या. शेतकरी वावरात येतो ते कसले ते सँडल घालून आले खनपूर खूप असल्यावर त्याचं काय करायचं ते कसे काय मी येणार, काय त्याचं तो काय घेतलं मटेरियल नाही नेऊ द्या माल नेऊ द्या आपण काय कोणाला नाही म्हणलोय काय सगळे नेत्यात पण झाड तोडायचा काय संबंध फुलं आता येतात ती फुलं बघा तोडतात. बरं आता ही फुलं बघा बरं किती म्हणते पाळल्यात. काय किडले त्यांनी फुकटचं खायचं ना आपल्या झाडांना तिला काय करत नाही अजून झाली तिच्याकडून चुकी आपण मग चुकी समजून झाली ना माझं म्हणणे तेवढी चुकी मान्य करावी बस अहो, त्याला तिथं पुढलं बोलायचे असे ते किती लोभऱ्यापणा नेतात करीत अण्णा. होते न्यायचा नाकाच प्रश्न नाही उपासला हो असतं मी नाही आता एक काम करा तुम्ही चला घरी पण आपण शेतकरी याची जाणीव राहू द्या शेतकऱ्याच्या शेतातून पोत्यावर गेले तरी हळहळ करायची नसते अहो अख्खं देऊ मला काय माहिती तुम्हाला माल लागतो चला. तो ने ना नाही, अण्णा, नुकसान तुमचं- कायला करता तुमचं झाडांचं बरोबर आहे पण नुकसान नाही झालं पाहिजे मात्र टमाटी खाली लावलेली आता समजा- टमाटी नेली झाड तोडते समजा फुलं ऐका तोडते समजा आता पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि अचानक पूर आला समजा वाहून गेलं तर आपण काय करणार आहे? पूर यायला कुठं पाऊस आला इथं पाऊस पडणार पूर आहे, यायचा बरोबर बघा. आहे. चला असं समजा ते 4 झाड वाहून गेली जळाली चला एकदा सांगा परत ते दिसले ना राहणार चांगलंच तोडीन तिच्या मी बर बर सांगतो चला तुम्ही चला होत चला एका बुकीत 3 गुळ आणून केलं मशाने आपण सगळीच